मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण 10वी बोर्डच्या परीक्षेत ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसवर आलेली वाक्य सोडवणार आहोत। मित्रहो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण बोर्डच्या जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसवर वाक्य आलेली आहेत आणि ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य सोडवण्यासाठी तुलनेने सोपी आहेत। यासाठी फक्त तुम्हाला 4 गोष्टी माहीत असण्याची गरज आहे। सर्वप्रथम तुम्हाला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसची रचना माहीत असण्याची गरज आहे। नंबर 2, क्रियापदाची प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3 ही रूपे माहीत असण्याची गरज आहे। विशेष करून V3 रूप क्रियापदाचं तुम्हाला माहीत असण्याची गरज आहे, कारण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये V3 येतं। यासोबतच मुख्य क्रियापदाच्या काळानुसार पॅसिव्ह व्हॉइसमध्ये येणारी टू बीची रूपे माहीत असण्याची गरज आहे। आणि सर्वात शेवटी प्रोनाउनची सब्जेक्ट म्हणून येणारी रूपे आणि ऑब्जेक्ट म्हणून येणारी रूपे कोणती आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असण्याची गरज आहे। हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे। मित्रहो, ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करावे याविषयीच्या रचना, नियम हे तर तुम्हाला इथे शिकायला मिळेलच, परंतु आपला भर या ठिकाणी परीक्षेत आलेली वाक्य सोडविण्यावर राहणार आहे। म्हणून ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या काळानुसारच्या इतर सर्व रचना तुम्हाला जर माहीत करून घ्यायच्या असतील, ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करावे आणि पॅसिव्हचे ॲक्टिव्ह कसे करावे, हे 2 व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा। या दोन्ही व्हिडिओच्या लिंकवर आय बटनमध्ये येतील, खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील येतील आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरील ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस नावाच्या प्लेलिस्टमध्ये देखील हे 2 व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील। चला तर मग आता आपल्या पाठाकडे वळूयात। मित्रहो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, सर्वप्रथम आपण ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करण्यासाठी असलेली वाक्य सोडवूयात। चला, पहिलं वाक्य पहा। आय हर्ड अ कंप्लेंट असं हे वाक्य आहे। मार्च 23ला हे आलेलं आहे। आता ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला जर कोणतं काम करायचं असेल तर या वाक्याचा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, त्याचं वर्ब म्हणजेच क्रियापद आणि त्याचं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म, अशा प्रकारे वाक्याचा SVO आपल्याला काढावा लागतो। कर्ता हा क्रिया करत असतो, तर क्रियापद हे क्रिया दर्शवित असतं आणि ऑब्जेक्टवर क्रिया झालेली असते। आणखी एका वाक्याचे आपण SVO काढूयात। पहा, आय स्पॉटेड मीना, मार्च 22च्या परीक्षेत आलेलं हे वाक्य आहे। आय हा या वाक्याचा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट म्हणजे यस कर्ता। स्पॉटेड हे या वाक्याचं वर्ब आहे, तर मीनावर क्रिया होते हे या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे। मित्रो, ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करत असताना वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावं लागतं, म्हणजे हे शेवटी आलेलं ऑब्जेक्ट सुरुवातीला जातं। चला, पहिल्या वाक्याचा आपण पॅसिव्ह करूयात। सुरुवातीला अ कंप्लेंट येईल, त्यानंतर पॅसिव्ह होत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे टू बीचे रूप। आपल्याला टू बीचं रूप घ्यायचं आहे, ते कशानुसार घ्यायचं आहे? मुख्य क्रियापदाच्या काळानुसार। पहा, या ठिकाणी मुख्य क्रियापदाला डी लागलेला आहे, म्हणजे मुख्य क्रियापद पास्ट टेन्समध्ये आहे। जर मुख्य क्रियापद पास्ट टेन्समध्ये जर असेल तर टू बीचं कोणतं रूप घ्यावं? मित्रहो, क्रियापदाच्या काळानुसार पॅसिव्ह व्हॉइसमध्ये येणारी टू बीची रूपे याची यादी या ठिकाणी आपण घेतलेली आहे। पहा, वर्तमान काळामध्ये जर क्रियापदाचं रूप असेल, या ठिकाणी हेल्प किंवा हेल्प्स अशा प्रकारचं क्रियापदाचं रूप येईल, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्यासाठी ॲम येईल किंवा इज येईल किंवा आर येईल। पॅसिव्ह व्हॉइसमधील वाक्याच्या सब्जेक्टनुसार हे ठरेल। पास्ट टेन्समध्ये जर क्रियापद असेल, जसं इथे ईडी लागलेला आहे हेल्प्ड, तर वाज येईल किंवा वेअर येईल। जर मुख्य क्रियापद फ्युचर टेन्समध्ये असेल, म्हणजे त्याच्यापूर्वी शाल किंवा विल वापरण्यात आलेला असेल, तर टू बीचं रूप बी येईल। अशा प्रकारे हे 3 मुख्य टेन्स लक्षात ठेवा। यासोबतच इतर महत्त्वाचे टेन्स या ठिकाणी दिलेले आहेत, हे देखील तुम्ही पाहू शकता। जसं क्रियापदाला जर ING लागलेला असेल तर फक्त बीइंग येईल, आणि हे हेल्पिंग वर्ब लाल अक्षरामध्ये दिलेली हेल्पिंग वर्ब पॅसिव्ह व्हॉइसमध्ये येतात। कंटिन्युअस टेन्स असेल तर बीइंग येईल, परफेक्ट टेन्स असेल तर पहा या ठिकाणी हॅव, हॅज किंवा हॅड आलेलं आहे, तर बीन येईल। आपल्यासाठी फक्त हे 3 काळ महत्त्वाचे आहेत। यामध्येही परीक्षेमध्ये जास्त करून पास्ट टेन्सची वाक्यच आलेली आहेत, म्हणून हे 2 काळ विशेष करून प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स लक्षात ठेवा। चला तर आता पुन्हा आपण आपल्या वाक्याकडे वापस जाऊयात। पहा, अ कंप्लेंट हे ऑब्जेक्ट आपण घेतलेलं आहे,
त्यानंतर क्रियापदाच्या काळानुसार आपल्याला भूतकाळी रूप घ्यायचं आहे, तर हे सिंग्युलर आहे कंप्लेंट, म्हणून वाज येईल का वेर येईल, तर या ठिकाणी वाज येईल. आणि त्यानंतर हर्डचं V3 येईल. मित्र टू बीच्या रूपानंतर क्रियापदाचं V3 रूप येईल. V3 म्हणजे काय, क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल. तर क्रियापदाच्या पास्ट पार्टिसिपलच्या रूपाची यादी देखील आपण या ठिकाणी घेतलेली आहे. ती यादी तुम्हाला कोणत्याही व्याकरणाच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल किंवा इंटरनेटवर देखील मिळेल. या ठिकाणी प्रेझेंट टेन्सचं रूप दिलेलं आहे, या ठिकाणी पास्ट टेन्सची रूपे दिलेली आहेत आणि या ठिकाणी पास्ट पार्टिसिपलची रूपे दिलेली आहेत. जसे गो, वेंट, गॉन, वर्क, वर्कड, वर्कड. पहा मित्र, या ठिकाणी वर्कड पास्ट टेन्समधील रूप आणि वर्कड V3चं रूप दोन्ही सारखीच आहेत. त्यानंतर सी, सॉ, सीन, हेल्प, हेल्पड, हेल्प या ठिकाणी देखील दोघांना ईडी आहे. मग हे कसं ओळखायचं, तर याच्यापूर्वी हॅव किंवा हॅज आलेलं असेल किंवा हॅड आलेलं असेल तेव्हा हे V3 होईल आणि काहीच नसलं तर तो पास्ट टेन्स असेल. राईट, रोट, रिटन, रीड, रेड, रेड. पहा या ठिकाणी तिन्ही रूपं सारखीच आहेत. हे देखील आपल्याला ओळखायला आलं पाहिजे की हे रूप प्रेझेंट टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे की पास्ट पार्टिसिपलमध्ये आहे. त्या रचना आहेत. याविषयीचे सर्व व्हिडिओ टेन्सेसच्या नावाने आपल्या चॅनलवर आहेत. पहा कट, कट, कट हे सुद्धा क्रियापद तिन्ही रूपामध्ये सारखंच आहे. स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट या ठिकाणी दोन रूपं सारखे आहेत. स्टील, स्टोल, स्टोलन या ठिकाणी EN आलेलं आहे, ED नाही तर EN आलेलं आहे. पहा काही क्रियापदामध्ये EN येतं, काही क्रियापदामध्ये ED येतं, तर काही क्रियापदामध्ये काहीच येत नाही. अशा प्रकारची ही V3ची रूपे आहेत, एवढं लक्षात असू द्या. स्टिंग, स्टंग, स्टंग, सिंग, सॅंग, संग, शट, 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 नो, न्यू, नोन अशा प्रकारे. आता या ठिकाणी फक्त Nच आलेलं आहे. तर V3ची रूपे आपल्याला लक्षात आली पाहिजेत. कोणत्याही व्याकरणाच्या पुस्तकामधून तुम्ही ही यादी चांगल्या प्रकारे अभ्यासून घ्या. चला आता पुन्हा आपण आपल्या वाक्याकडे वळूयात. पहा मित्रो, या ठिकाणी मग हर्डचं V3 काय येईल, हर्ड असंच येईल. अ कंप्लेंट वॉज हर्ड. त्यानंतर हे आय जे आहे याच्यापूर्वी बाय लागतं आणि हा करता वाक्याच्या शेवटी जातो, त्याच्यापूर्वी बाय लागतं. परंतु हा या ठिकाणी कर्तरी रूपात आहे आणि इथे तो कर्मणी रूपात म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये येणार आहे. मग प्रोनाऊनची सब्जेक्ट म्हणून येणारी रूपे कोणती आहेत, ऑब्जेक्ट म्हणून येणारी रूपे कोणती आहेत, ती देखील आपल्याला माहीत असण्याची गरज आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी 4 गोष्टी माहीत असण्याची गरज आहे. त्यापैकी सर्वात शेवटची चौथी गोष्ट आहे. पहा या ठिकाणी ॲक्टिव्हचे पॅसिव्ह होताना सर्वनामात होणारे बदल असं आपण या ठिकाणी हेडिंग घेतलेली आहे. सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन. या ठिकाणी एक वाक्य घेतलेलं आहे आपण, आय हेल्प्ड हर. हेल्प्ड हे क्रियापद आहे. क्रियापदाच्या अगोदर आलेलं रूप कसं आहे आय आणि नंतर आलेलं रूप कसं आहे हे लक्षात ठेवा, कारण यावरूनच पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कोणती रूपं वापरायची आपल्याला कळेल. तर सर्वप्रथम पहा, कर्त्याच्या ठिकाणी आलेले सर्वनाम कर्तरी रूपात असते. हे आय हे कर्तरी रूपात म्हणजे सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. आणखी कोणती प्रोनाऊन्स आहेत पहा, आय, आय म्हणजे मी. त्यानंतर वी आहे, वी म्हणजे आम्ही. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, दे म्हणजे ते, यू म्हणजे तू, इट म्हणजे ते. अशा प्रकारचे हे शब्द आहेत. हे फक्त कर्ता म्हणून येतात आणि याचं पॅसिव्ह होत असताना कर्माच्या ठिकाणी हे जातात. मग कर्माच्या ठिकाणी आलेले सर्वनाम कर्मणी रूपात येते, मग हे ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये येतं. याची यादी पहा. समजा ॲक्टिव्हमध्ये आय असेल तर त्याचं पॅसिव्ह होताना ते मी होईल. जर वी असेल तर त्याचं अस होईल. जर ही असेल तर त्याचं हिम होईल. शी असेल तर त्याचं हर होईल. दे असेल तर देम होईल. यू असेल तर यूच राहील आणि इट असेल तर देखील इटच राहील. अशा प्रकारे ॲक्टिव्हचे पॅसिव्ह होताना हे ऑब्जेक्टिव्ह रूपामध्ये म्हणजे बाय नंतर येणारी ही रूपे आहेत. बाय नंतर ही रूपे येतील आणि पुन्हा पॅसिव्हचं ॲक्टिव्ह होताना ॲक्टिव्ह वाक्याचा कर्ता झाला तर पुन्हा ही रूपे येतील. अशा प्रकारे प्रोनाऊनची ही रूपे देखील तुम्हाला माहीत असण्याची गरज आहे. चला आता पुन्हा आपल्या वाक्याकडे जाऊयात. तर आता या आयचं काय होईल, बाय मी. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बाय येतं आणि त्यानंतर हे ऑब्जेक्टिव्ह रूप येतं. हे ऑब्जेक्ट म्हणून आलेलं आहे बायचं. मित्र हो, आपण हे पॅसिव्ह केलं आहे खरं, परंतु आता यासाठी सूचना कशी असते पहा.
बिगिन द सेंटेन्स विथ अ कंप्लेंट. अ कंप्लेंटने वाक्याची सुरुवात करायची आहे, म्हणजे ऑब्जेक्टनेच वाक्याची सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारची सूचना जर आली तर गोंधळून जाण्याची काहीच गरज नाही, कारण पॅसिव्ह हे ऑब्जेक्टने सुरू होत असतं. म्हणून आपण अ कंप्लेंट या ठिकाणी सुरुवातीला घेतलेलं आहे. चला आता पुढचं वाक्य पाहूयात. आय स्पॉटेड मीना. या वाक्यामध्ये मीना हे ऑब्जेक्ट आहे, मग हे वाक्याच्या सुरुवातीला येईल. त्यानंतर आपल्याला टू बीचं रूप घ्यायचं आहे. इथे ईडी लागलेलं आहे, मग कोणतं टू बीचं रूप येईल? वॉज येईल किंवा वेअर येईल. मग मीना सिंग्युलर आहे म्हणून मीनासाठी काय येईल? वॉज. त्यानंतर स्पॉटेडचं V3. स्पॉटेडचं V3 स्पॉटेडच आहे. मीना वॉज स्पॉटेड. त्यानंतर बाय लावल्या जाईल आणि बाय नंतर ऑब्जेक्टिव्ह रूपामध्ये करता येईल. बाय वर जसं आयचं मी झालेलं आहे तसं या ठिकाणी देखील बाय मी असंच होईल. आता या ठिकाणी कोणती सूचना आहे पहा. रीराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ मीना. पहा या ठिकाणी देखील जवळपास तशी सूचना आहे. इथे बिगिन द सेंटेन्स विथ दिलं आहे, या ठिकाणी रीराईट द सेंटेन्स विथ दिलं आहे आणि ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन असा याचा अर्थ आहे. मीना हे ऑब्जेक्ट आहे. चला आता पुढील वाक्य पाहूयात. ही स्वेप्ट द स्टेप्स. हे मार्च 19ला आलेलं वाक्य आहे. याचा SVO काढूया. ही हा सब्जेक्ट आहे, स्वेप्ट हे वर्ब आहे आणि स्टेप्स हे ऑब्जेक्ट आहे. आता याच्यासाठी सूचना पहा काय आलेली आहे. बिगिन युअर सेंटेन्स विथ द स्टेप्स. अगोदरच्या वाक्याप्रमाणे सूचना आहे. द स्टेप्सने आपल्याला सुरुवात करायची आहे, म्हणजे ऑब्जेक्टने आपल्याला सुरुवात करायची आहे. तर ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेऊयात द स्टेप्स. त्यानंतर स्वेप्ट या ठिकाणी ईडी लागलेलं दिसत नाही, परंतु स्वेप्ट अशी ही क्रियापदाची 3 रूपे आहेत. म्हणून स्वेप्ट हे भूतकाळातच आहे. भूतकाळात असल्यामुळे वाज येईल किंवा वेअर येईल. पा या ठिकाणी स्टेप्स हा अनेक वचनी करता आलेला आहे, म्हणून वेअर या ठिकाणी घ्यावं लागेल. द स्टेप्स वेअर. मित्रो स्वेप्ट अशी दोन्ही रूपं सारखीच आहेत, म्हणून हे V3 मध्ये देखील स्वेप्ट असंच राहील. म्हणून द स्टेप्स वेअर स्वेप्ट. त्यानंतर बाय लिहून आपल्याला हा करता ऑब्जेक्टिव्ह रूपात घ्यायचा आहे. हीचं ऑब्जेक्टिव्ह रूप काय होईल? बाय हिम असं हे ऑब्जेक्टिव्ह रूप आलेलं आहे. द स्टेप्स वेअर स्वेप्ट बाय हिम असं हे वाक्य झालेलं आहे. चला पुढचं वाक्य घेऊया. शी गेव अप हर टीचिंग करिअर. आता याचा SVO काढूया. यस आहे, शी वर्ब आहे, गेव अप आणि हर टीचिंग करिअर हे आहे याचं ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. याची सूचना अगोदर पाहूया आपण. रीराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ हर टीचिंग करिअर. पहा हर टीचिंग करिअरने आपल्याला वाक्याची सुरुवात करायची आहे. चला सुरुवातीला हर टीचिंग करिअर घेऊया. त्यानंतर गेव अप अशा प्रकारचं क्रियापद आलेलं आहे. गेव म्हणजे हे भूतकाळात क्रियापद आहे, म्हणून वाज येईल किंवा वेअर येईल. तर हर टीचिंग करिअर हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून वाज येईल. आणि त्यानंतर गेव अपचं होतं गिवन अप. गिवन अशा प्रकारची 3 रूपे आहेत गिवची. तर गिवन अप, हर टीचिंग करिअर वाज गिवन अप. आणि त्यानंतर बाय आणि त्यानंतर हा सब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह रूपामध्ये येईल, बाय हर असं हे झालेलं आहे. मित्रो या ठिकाणी दिलेली प्रोनाउन्सची रूपे, क्रियापदाची 3 रूपे आणि टू बीची रूपे चांगल्या प्रकारे अभ्यासा. आता पुढील वाक्य पहा. दे अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. हे कधी आलेलं वाक्य आहे? जुलै 22ला. आता याचा SVO काढूया. दे हा सब्जेक्ट आहे, अट्रॅक्टेड हे याचं वर्ब आहे आणि स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स हे मोठ्याच्या मोठं ऑब्जेक्ट आहे. हे सुरुवातीला येईल. आपल्याला या ठिकाणी फक्त वाक्य ओळखायचं आहे. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस अशी सूचना त्यासाठी आलेली आहे. पहा आता वाक्य फक्त ओळखायचं आहे, म्हणजे हे सुरुवातीला येईल. सर्वच वाक्यामध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला आलेले आहे, म्हणून याची काही मदत आपल्याला होणार नाही. मित्रो हा सब्जेक्ट हा अनेक वचनामध्ये आहे. स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स अशा प्रकारे याला यस लागल्यामुळे देखील आपल्याला हे कळेल, परंतु कधीकधी त्यामुळे आपल्याला धोका होऊ शकतो. परंतु आता हे एक आहे की अनेक आहे एवढं मात्र याच्या अर्थावरून माहीत करून घ्यायचं. म्हणून हा प्लुरल सब्जेक्ट आहे, म्हणून प्लुरल सब्जेक्ट जर असेल तर टू बीचं रूप कोणतं येईल? इथे ईडी आहे, म्हणजे वाज किंवा वेअरपैकी आपल्याला घ्यावं लागेल.
तर कर्ता प्लुरल असल्यामुळे आपल्याला याच्यानंतर वेअर येईल. आता कोणत्या वाक्यात वेअर आहे पहा, या वाक्यात वेअर आहे म्हणजे हेच वाक्य आपलं उत्तर आहे. सी हे उत्तर आहे. बाकीचा भाग पुन्हा सारखाच आलेला आहे. अट्रॅक्टेड बाय देम, अट्रॅक्टेड बाय देम, अट्रॅक्टेड बाय देम. हे वाक्य वेगळं आहे. दोन्ही बाबतीत चुकीचं वाक्य आहे, कारण या ठिकाणी अट्रॅक्ट हे क्रियापद आलेलं आहे ॲक्टिव्हमधलं आणि बाकी देखील देम आलेला आहे, म्हणून हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आहे आणि याचा अर्थ देखील बदललेला आहे. चला आता तुमच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आहे मित्रो, परंतु ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर लगेच पॅसिव्हचे ॲक्टिव्ह कसे करावे हे वाक्य आपल्याला शिकायचं आहे. म्हणून इथूनच व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण एक वाक्य पॅसिव्हचे ॲक्टिव्ह करण्यासाठी देखील परीक्षेमध्ये आलेले आहे आणि ते देखील सोपं आहे, जास्त अवघड नाही. काय सूचना आहे या ठिकाणी? चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पॅसिव्ह व्हॉईस अशी सूचना आहे. पहा वाक्य, वी सॉ ॲन आर्मी ऑफ ॲंट्स. हे मॉडेल क्वेश्चन पेपरमधील वाक्य आहे. आता याचा SVO आपल्याला काढायचा आहे. वी काय आहे? सब्जेक्ट आहे. सॉ काय आहे? व्हर्ब आहे. अँड आर्मी ऑफ ॲंट्स हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आता याचा ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल आणि त्यानंतर हे पॅसिव्ह रूपामध्ये येईल. तर अगोदर याची सूचना तर पाहिलेलीच आहे आपण. पर्याय पहा ऑब्जेक्ट सुरुवातीला आलेला आहे. अँड आर्मी ऑफ ॲंट्स, सर्वच वाक्यामध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला आलेला आहे, म्हणून यावरून काय आपल्याला कळणार नाही. आता क्रियापदाचं प्रूफ कसं आहे? सॉ हे भूतकाळात आहे, मग वाज येईल किंवा वेअर येईल. वाज येतं की वेअर येतं तर हे या सब्जेक्टच्या संख्येवरून कळेल. आता या ठिकाणी यस दिसतंय, परंतु हा सब्जेक्ट काही प्लुरल नाही, कारण आर्मीविषयी माहिती दिलेली आहे. अँड आर्मी ऑफ ॲंट्स, यसवरून हा सब्जेक्ट काही प्लुरल होत नाही, हे लक्षात ठेवा. आर्मी म्हणजे एक गोष्ट आहे आणि म्हणून हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून वाज या ठिकाणी यायला पाहिजे. कोणत्या वाक्यात वाज आहे पहा आणि कोणता पर्याय आहे हे कॉमेंटमध्ये लिहा. ABCD पैकी जो पर्याय असेल तो कॉमेंटमध्ये लिहा. चला आता पॅसिव्हचे ॲक्टिव्ह कसे करावे हे आपण पाहूयात. पहा, जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई जयसिंग द सेकंड. अशा प्रकारचे वाक्य आहे. हे आलेलं आहे March 20ला. आता हे पॅसिव्हचं ॲक्टिव्ह आपल्याला करायचं आहे, म्हणून या ठिकाणचं बाय निघून जाईल आणि सवाई जयसिंग द सेकंड हे सुरुवातीला येईल. पहा याची सूचना, चूज द करेक्ट व्हॉईस, योग्य व्हॉईस ओळखा आणि याचे पर्याय पाहून घ्या. पहा, सवाई जयसिंग द सेकंड असं सर्वच वाक्यात आलेलं आहे. आता त्यानंतर हे जे टू बीचं रूप आहे वाज हे निघून जातं आणि याचा काळ मेन व्हर्बमध्ये जातो. ऑलरेडी याच्यामध्ये V3 आहे. V3 आणि V2 याचं सारखंच आहे फाउंडेडचं, म्हणून याच्यात भूतकाळ गेल्याने फाउंडेड येईल. मग सवाई जयसिंग द सेकंड फाउंडेड, आता याच्यात इज आलं आहे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. या ठिकाणी फाउंड आलं आहे कारण भूतकाळात वाक्य आहे, म्हणून हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. या ठिकाणी फाइंड आलं आहे. फाइंड्स आणि फाउंडचा काही संबंध नाही मित्रो. फाइंड म्हणजे शोधणे आणि फाउंड म्हणजे स्थापन करणे, एखादं शहर वसविणे. तर या ठिकाणी वसविणे, बांधणे असा अर्थ आहे आणि त्याची 3 रूपं आहेत, फाउंड, फाउंडेड, फाउंडेड. म्हणून आपलं उत्तर कोणतं आहे? D, सवाई जयसिंग द सेकंड फाउंडेड जयपूर. मित्र हो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूची घंटीसुद्धा दाबा, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळणार आहे. आणि या ठिकाणी आलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.